अखिलभाई, थर्ड जनरेशन इन पब्लिशिंग, लोक तुमच्याकडे कुठल्या अँगलने बघतायत? 1976 जेव्हा मेहता पब्लिशिंग हाऊसची स्थापना झाली आणि त्यावेळेस अनिल मेहता माझे जे आजोबा होते त्यांनी हे सर्व सुरू केलं. अर्थातच त्यावेळेसचे चॅलेंजेस फार वेगळे होते. त्यावेळेस चॅलेंजेस असे होते की सप्लाय चेन मॅनेजमेंट ही व्यवस्थित नव्हती. बरोबर. त्यावेळेस ऑथर एवढे प्रोफेशनल नव्हते. त्याच्यानंतर माझ्या वडिलांची जनरेशन होती आणि माझ्या वडिलांनी धडाक्याने काम केलेलं आहे. ट्रू. त्यांनी आर्थिक घड्याच बदलून टाकल्या की कसा हा व्यवसाय चालतो. बरोबर. जेव्हा 6-6 महिने आणि 8-8 महिने लोक पुस्तकं घेऊन बसायची ऑनसेलवर आणि जेव्हा क्रेडिट पैसे मागायची वेळ येते ते इयर एंडचे आपल्याला उत्तरं मिळत होती, त्यावेळेस त्यांनी हा सगळं कॅशवरती आणला व्यवहार, कॅश अँड कॅरीवरती. बरोबर. ह्याचं कारण की जर तुम्हाला व्यवसाय वाढवायचा असेल तर हातात पैसा पाहिजे. त्याशिवाय तुम्ही नवीन पुस्तकाची राईट्स नाही घेऊ शकत, तुम्ही नवीन उड्या नाही मारू शकत. जे त्यांनी आज 2010 साली ई बुक्स ज्यावेळी आले त्यावेळेस आजही 2026 मध्ये सांगू शकतो की मेहता पब्लिशिंग हाऊस ही एकमेव संस्था आहे ज्याचे सर्व पुस्तकं ई बुक स्वरूपात उपलब्ध आहेत. सर्व म्हणजे सर्व. फॅन्टॅस्टिक. सो ही जी त्यांनी उडी मारली, कदाचित आज त्याचं मला हे मिळतंय, आज त्याचे परिणाम मला बघायला मिळत आहेत. अर्थातच त्यावेळेस 2010 साली जेव्हा हे आम्ही काम सुरू केलं त्यावेळेस मी पण त्यात इन्व्हॉल्वच होतो. सो त्यातले छोटे मोठे निटिग्रिटी प्रॉब्लेम्स, देवनागरी लँग्वेज हे कसं काय आपल्याला ईपब स्वरूपात ते रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे, इथून ती डेव्हलपमेंट सुरू झाली आहे. सो त्या सगळ्या पाहण्यासाठी त्यांनी जे झपाट्याने काम केलं तर ते खूप मोठं होतं. किंवा वेगवेगळे इतर फॉरेन लँग्वेजेस मधून, फ्रेंच असेल, जर्मन असेल, तिथून आपण पुस्तकं मराठीत आणली आहेत, जी पुस्तकं इंग्रजीमध्ये पण नाही आलेली, जी आपण मराठीत आणली. सो अशा एक विजनरी माझे जे वडील होते तर त्यांच्यावर काम करताना मला भरपूर शिकायला मिळालं की एक ते टीमवर्क असतं की मागच्या जनरेशननी आज जे काय रचून ठेवलं त्याच्यामुळे आज मी तिथून कॅरी फॉरवर्ड करू शकतो. परफेक्ट. जे आज मला आज ERP सिस्टम जर माझ्या बिझनेससाठी आणायची आहे तर त्यासाठी आधी डेटा मॅनेजमेंट नीट पाहिजे. राईट. सो त्यांनी डेटा मॅनेजमेंट नीट केलं म्हणून मी आज ERP सिस्टम इम्प्लिमेंट करू शकतो. बरोबर. त्यांची पण एक विजन होती की माझा मुलगा प्रोफेशनली पब्लिशिंग मध्ये एज्युकेशन घेतलं पाहिजे. फॅन्टॅस्टिक. त्यासाठी सुरुवात इथून झाली की तू पुस्तकाचे गठ्ठे कसे बांधायला पाहिजे. अगदी खरंय. मास्टर्स लेवलला आणि पुस्तकी ज्ञान आपण खूप काही करू शकतो, पण पुस्तकाचे गठ्ठे कसे बांधायला पाहिजे, पुस्तकाचे सायझेस कसे आहेत, ते कप्पे कसे असायला पाहिजे, ते लाकडाचे असायला पाहिजे की स्टीलचे असायला पाहिजे, इथून पासून जी सुरुवात त्यांनी जी मला करून दिली आणि त्यांनी जो मला एक ग्लॅमर दाखवला या इंडस्ट्रीमध्ये, भले ते सुधाताई मूर्ती असतील किंवा विश्वास पाटील सर असतील किंवा दमा बिराजदार असतील, त्या काळी ते मोठे लेखक होते, त्यावेळेस जस्ट आम्ही राईट्स अक्वायर केलेले. सो त्यांनी जे मला एक तो विजन दाखवला की नाही यार, ह्या व्यवसायामध्ये तू तुझं करिअर करू शकतोस. म्हणजे तू तुझ्या 10-15 मित्रांबरोबर ज्यावेळी चर्चा करत असतोस की पुढे आता 10वी नंतर तुम्ही काय करणार आहात, 12वी नंतर कुठल्या स्ट्रीमला जाणार आहात, त्यावेळेस मी अभिमानाने सांगायचो नाही, मी माझ्या वडिलांचा बिझनेस बघणार आहे, मला मराठी प्रकाशन व्यवसायामध्ये जायचंय. तर त्यावेळीपासून जी एक सकारात्मक भूमिका जी सुरू झाली, त्याच्यानंतर अर्थातच 2014ला मी ऑक्सफर्ड ब्रुक्स युनिव्हर्सिटी इथे मास्टर्स इन पब्लिशिंग असा एक कोर्स केला. दुर्दैवानी किंवा सुदैवानी जगात फार कमी ठिकाणी आहे, मे बी आता 2026 मध्ये त्याची संख्या नक्कीच वाढली असेल, पण भारतात अजून प्रोफेशनल युनिव्हर्सिटी लेवलला नाही आहे. म्हणजे प्रोफेशनली पब्लिशिंग शिकवणारं भारतात एकही युनिव्हर्सिटी नाहीये. पण ही करणं गरजेचं आहे, कारण फक्त इंजिनिअरिंगला जातो, डॉक्टरला जातो, CA होतो, ह्याच्या व्यतिरिक्त पण एक अँबिशन असं होऊ शकतं, मला प्रकाशक व्हायचंय. फॅन्टॅस्टिक. का नाही लोक म्हणतात की मला डिरेक्टर व्हायचंय, तर लोक म्हणू शकतात मला प्रकाशक व्हायचंय, डिरेक्टर व्हायचंय, तर त्या लाईन मध्ये बिझनेस हा फक्त 2 विकेंडचा आहे. पण पुस्तक व्यवसायामध्ये एकदा पुस्तक बाजारात आल्यानंतर तो लाईफ टाईम आहे, 365 दिवसाचा तो. बरोबर आहे. तर म्हणून ज्यावेळी नवीन माध्यमं येतात की आज ई-कॉमर्सचे एवढे प्लेयर्स आहेत, इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने लोक रुजवत आहेत, पुस्तकं कशी विक्री व्हायला पाहिजे, तर त्यावेळेस एक नवीन पिढीने हातात घेतला पाहिजे, संकल्प घेतला पाहिजे हातात की मला आज पुस्तक व्यवसायामध्ये जायचंय आणि मला आज पुस्तकं विकायची आहेत. आता हे माध्यमं वेगवेगळी आहेत आणि मला असं वाटतंय की थर्ड जनरेशन म्हणून
दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे कॉम्पिटिशन खूप आहे आता. आज टेक्नॉलॉजी अशी आहे की प्रकाशक होणं फार अवघड नाहीये. बरोबर आहे. आज AI आल्यामुळे कदाचित पुढच्या येत्या 5-7 वर्षात प्रूफ रिडिंग मराठीचं हे निघून जाईल. बरोबर. की हे प्रूफ रिडिंग राहणार नाही. सो कामं सोपं होत आहेत. तुम्हाला आज सॉफ्टवेअर म्हणजे अडॉबीचं InDesign तुम्हाला माहित असलं की तुम्ही आज इझिली प्रकाशक म्हणून तुम्ही आज तुमचा व्यवसाय करू शकता. म्हणून प्रकाशक, थर्ड जनरेशन प्रकाशक म्हणून मला असं वाटतं की एक कॉम्पिटिशन जास्त आहे. आणि ओव्हरऑल तुमच्याकडनं द आस्क द काय म्हणतात त्याला, नेचरची जी डिमांड आहे की तुम्ही आज कॉम्पिटिशन मध्ये सतत रोज त्या ह्याच्यात राहायला पाहिजे, त्या आवारात राहायला पाहिजे. बरोबर. तर ते प्रेशर जास्त आहे. पण मला असं सेकंडली मला असंही वाटतं की आम्ही फार लकी आहोत जनरेशन. ज्यावेळी माझे वडील कदाचित धाडस करत असतील की हे नवीन पुस्तक आपण करायचं की नाही, बरोबर, त्यावेळेस त्यांच्या बॅक ऑफ द माइंड असं वाटत असेल की अरे 5 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट आज आपण कमिट केली आहे. आज जर आपण होकार दिला एका नवीन लेखकाला की आज आपण हे पुस्तक प्रकाशित करू, ह्याचा अर्थ आपण 5 लाखाचा खड्डा खाल्ला. कारण आपल्याला 1000ची आवृत्ती छापायची आहे, आपल्याला त्याच्यावरती काम करायचंय. पण आज माझ्यासारख्या वयोगटातल्या एका बिझनेसमॅनसाठी आज खूप सोपं आहे. कारण मी असं म्हणेल आज प्रिंट ऑन डिमांड ऑप्शन आहे, 50च छापून बघू. सो मला आज त्या आकड्यांमध्ये विचार करायची गरज नाहीये. मला आज एक्सपेरिमेंट करायला वाव आहे. मला आज वेगवेगळे पद्धतीचे पुस्तकं आणायला वाव आहे. मी आज कुठंतरी माझ्या हातात फ्रीडम आहे की मी आज एक्सप्लोअर करू शकतो. म्हणून मला असं वाटतं आमची भयंकर लकी जनरेशन आहे की आम्हाला हे माध्यम मिळालेत आणि ह्याचा आम्ही लाभ घेऊ शकतो.